सर्वांना नमस्कार. मित्र हो, आपल्या शरीराला कोणता त्रास असेल तर त्याला अनुसरून कोणता आहार घेतला पाहिजे म्हणजे त्याचा फायदा होतो, तोटा होणार नाही, नुकसान होणार नाही किंवा तो विरुद्ध आहार ठरणार नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, फूड इज मेडिसिन. औषधासारखा उपयोग आहाराचा कसा करायचा आहे, तुम्हाला कोणता त्रास आहे त्यावेळेला कोणता आहार घेतला पाहिजे हे आपल्याला आज पाहिजे. याच्यामध्ये जर मेंदू आपल्या सगळ्या शरीराचा राजा, त्याचं कार्य व्यवस्थित नसेल, कॉन्सन्ट्रेशन येत नसेल, एकाग्रता येत नसेल, मेंदू चांगला चालत नसेल, मानसिकता चांगली राहत नसेल, हे सगळं असेल तर अक्रोड आणि बदाम हे दोन घटक असे चांगले आहेत की ज्याच्यामध्ये मेंदूला लागणारे सगळे घटक असतात आणि त्याच्यामुळं चांगला फायदा होतो. कॉग्निटिव्ह फंक्शन सुद्धा मेंदूच्या चांगल्या प्रकारे चालतात. तसंच याच्यासोबतच दुसरा फायदा असतो की जर त्वचा कोरडी पडत असेल तर ती पण या दोन ह्याच्यामुळं, बदाम आणि अक्रोडमुळं चांगल्या प्रकारे मुलायम त्वचा व्हायला, टवटवीत व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होते. तसंच फुफ्फुसांच्यासाठी फुफ्फुसाचं कार्य चांगलं चालावं, श्वास चांगल्या प्रकारे चालावा, ऑक्सिजन शरीरामध्ये चांगल्या प्रकारचा राहावा, तर त्यासाठी द्राक्षाचं महत्त्व इतर आहारापेक्षा खूप चांगलं आहे. आता ग्रेप्स, द्राक्षे हे काही 12 महिने उपलब्ध नसतात, परंतु जेव्हा असतील त्यावेळेला ते आहारामध्ये आवर्जून घेतली पाहिजे. तसंच झोपीसाठी चांगली झोप लागावी यासाठी विलायचीचं महत्त्व हे आवर्जून सांगितलेलं आहे. तिचाही वापर दिवसभरात कधीतरी केला पाहिजे. तसंच रक्तवाढ होण्याकरता डाळिंबाचा उपयोग, डाळिंब हे कसं दिसायला पण लाल रंगाचं असतं, आपण बीट्स म्हणतो, बीटरूट असेल, डाळिंब असेल, टरबूज असेल, हे जे आतून लाल रंगाचे असतात हे रक्त वाढण्याकरता चांगल्या प्रकारे मदत करत असतात. तसंच हिरव्या पालेभाज्या सुद्धा असतात की जे रक्त वाढायला चांगल्या प्रकारे मदत करतात. तसंच जर सांधेदुखी असेल तर या सांधेदुखी करता जवस आणि अननसाचं जे फळ असतं ते, आता जवसमध्ये काय असतं की ओमेगा 3 फॅटी ऍसिड चांगल्या प्रकारात असतं. याच्यातलं जे तेल असतं त्या तेलामध्ये चांगल्या प्रकारची चरबी असते आणि जी सांध्यांच्या मध्ये जे झीज व्हायला सुरू झालेली असते हाडांची किंवा त्रास व्हायला सुरू झालेला असतो तो कमी करण्याकरता जवस चांगल्या प्रकारे मदत करतं. तसंच अननस सुद्धा चांगल्या प्रकारे मदत करतं. तसंच हृदयासाठी, आता हृदयाचा आकार कसा असतो, त्याला 4 कप्पे असतात. आपण टमाट्याचा आकार सुद्धा पहा, त्यालाही 4 मध्ये भाग असतात. म्हणजे हृदयासाठी टमाटे हे खूप चांगले असतात. म्हणून चांगल्या प्रकारे हृदयाचं आरोग्य सांभाळायचं असेल तर टमाटे नियमितपणाने घेतली पाहिजे. तसंच रोगप्रतिकार शक्ती जर चांगली वाढवायची असेल, त्याची कमी झालेली आहे किंवा वारंवार सतत लहान सहान आजार मागं लागतात, तर त्यांना किवी हे जे छोटंसं फळ आहे तर ते कधीतरी नियमितपणानं जमेल तसं ते खाल्लं पाहिजे. त्याच्यानं रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढते, रक्तातील पेशी असतात त्या चांगल्या प्रकारे वाढतात. तसंच लिव्हरला जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, लिव्हर चांगलं तंदुरुस्त ठेवायचं असेल तर बीटरूट सारखा दुसरा कुठलाही आहारातला घटक नाही, त्याचा आहारात समावेश केला पाहिजे. म्हणजे बाकीचे भाग काही फायद्याचे नाहीत असं नाही, पण जास्त फायदा या अन्नपदार्थांचा आहे. तसंच जर केस गळती होत असेल, वारंवार केस निघून जात असतील, तर त्यासाठी अंडे, उकळलेले अंडे आणि त्याच्यामधलं बाहेरचा जो पांढरा भाग असतो तो, कारण काय होतं, केसांच्या मुळाशी प्रोटीन कमी पडत असतं आणि शरीरात जर प्रोटीन कमी पडलं तर केसाची मुळं मजबूत राहत नाही आणि त्यामुळे मग केस गळती सुरू होत असते. म्हणून अंड्यामध्ये हे चांगल्या प्रकारचं प्रोटीन असतं आणि उकळलेले अंडे, फक्त वरचा पांढरा भाग, ते जर खात राहिलं तर केस गळती कमी प्रमाणात होते. तसंच स्वादुपिंड एक पोटामध्ये चांगला महत्वाचा अवयव आहे, ज्याला पॅनक्रियाज म्हणतात. त्याच्यासाठी स्वीट पोटॅटोज म्हणजे रताळे ज्याला म्हणतो आपण, त्याचा वापर हा फायदेशीर ठरतो. तसंच डोळ्यांसाठी, दृष्टी जी आहे आपल्याला, आपण ज्यानं जग पाहू शकतो, त्याच्यासाठी पपई आणि गाजराचा कट केला भाग, तर त्याला पहा, त्याचा पण आकार हा डोळ्यातलं जे आपलं काळं बुब्बुळ असतं त्याच्यासारखा तो दिसत असतो. म्हणजे गाजर आणि पपई हे दोन्ही डोळ्यासाठी, त्याच्यात व्हिटॅमिन ए खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतं. तसंच अन्नाची पिशवी जी आहे, जर चांगली भूक लागायची असेल आपल्याला, चांगलं पचन व्हायचं असेल आपल्याला, म्हणजे जर पाचक स्त्राव सगळे चांगल्या प्रकारे पाझरायचे असतील तर अद्रक आणि लसूण हे दोन्ही एकदम कमी प्रमाणात का होईना पण आहारामध्ये वापरले पाहिजे. तसंच त्वचा, त्याच्यावर जर पुरळ येत असेल किंवा मुरूम येत असतील तर भोपळ्याच्या बिया खूप चांगल्या असतात, त्याही वापरल्या पाहिजेत. तसंच किडनी, 2 किडनी असतात आपल्या शरीरामध्ये,
ज्याला आपण मूत्रपिंड म्हणतो, तर त्याच्यासाठी सोयाबीन, कारण सोयाबीनचा पण आकार पहा आणि किडनीचा आकार पहा, हे आकार सारखे आहेत, म्हणून सोयाबीन हे फायद्याचं ठरतं. आणि तसंच जर कोलेस्ट्रॉल शरीरातलं वाढत असेल किंवा वाढलेलं असेल तर त्यासाठी ओट्स हे आहारामध्ये वापरणं, निदान नाश्त्याला ब्रेकफास्टला तुम्ही वापरणं हे चांगलं आहे. त्यात फायबर्स खूप चांगले असतात, त्यानं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. तर अशा प्रकारे आपल्या शरीराला कोणता त्रास आहे, कोणत्या अवयवाची काळजी आपल्याला घेणं महत्त्वाचे आहे, त्याच्यानुसार जर आहार ठरवला आणि हे आहार जर औषधासारखा घेतला तर त्याचे फायदे मिळतात. तर हे सगळे फायदे मिळवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांवर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून